नमस्कार. बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पत्रकार विष्णू पोळे. सध्या महाराष्ट्रामध्ये मसाजोग येथील सरपंचाची हत्या नुकतीच झाली असताना म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये पण म्हणजे माऊली सोट या मुलाची हत्या झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत डॉक्टर स्नेहाताई. तर ताई, हे माऊली सोट नेमकं प्रकरण काय आहे? हे बघा, माऊली हा 18 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची 27 ऑक्टोबरला त्याला निर्घृण हत्या केली त्याची. आणि तो 2 महिने कोमात होता. त्याच्यानंतर तो 6 तारखेला जानेवारीला तो एक्सपायर झाला. आणि हे हत्येचं कारण पण सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियावर. ऑनर किलिंगची केस आहे ही. आणि याच्यामध्ये आम्ही समाजातील महाराष्ट्रातील लोकांना असं आवाहन करते की जे लोकप्रतिनिधी असतील यांनी थोडस आपण एका वेगळ्या भूमिकेकडे जातीच्या चष्म्यातून न बघता थोडस समजून घ्यावं. आपल्या जिल्ह्यातील मुलगा गेलेला आहे, ऑनर किलिंगची केस आहे, सहानुभूतीने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मी SP साहेबांशी चर्चा केली की बाबा हे काय नेमकं, 1.5 महिन्यानंतर तुम्ही आरोपीला अटक केला, त्याचं कारण काय, 1.5 महिना का वेळ लागला. आणि त्याच्यानंतर पण आणखी 2 आरोपी सापडले नाहीयेत. आणि SP साहेब म्हणले हे 2 आरोपी आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. मग आणखी 6 तारखेला माऊली एक्सपायर झालाय. आज 15 तारीख आहे. 2 दिवस तारीख पे तारीख ह्या प्रशासनाकडून मिळते. त्याच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर तर किती दिवसांनी तो मृत्यू पावला? हल्ला झाल्यानंतर 27 ऑक्टोबर मध्ये हल्ला झालाय, 27 ऑक्टोबरला ना. आणि त्याच्यानंतर 6 जानेवारीला तो मृत्यू पावला. अच्छा. आणि या प्रकरणामध्ये किती आरोपी होते आणि किती आरोपीवरती गुन्हा दाखल झालेला आहे? आता यांची आई बसलेले, वडील बसलेले आहेत माऊलीचे. तर मला मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबाशी मी वारंवार चर्चा करत आलेली आहे. आज मी 3ऱ्यांदा इथे आलेली आहे लातूरमध्ये. तर 15 ते 20 लोकांनी ह्या मॉबनी मारलेले आहेत. त्यापैकी 18 लोकांवर गुन्हे दाखल आहेत FIR मध्ये. 8 लोकांवर गुन्हे दाखल आहेत. 8 लोकांपैकी 6 अटकेत आहेत आणि 2 फरार आहेत. त्या 2 लोकांना तरी तुम्ही कधी शोधणार, हा आमचा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तर मग प्रशासनाबरोबर पोलीस यंत्रणेबरोबर आपलं बोलणं झाल्याच्या नंतर तर मग त्यांच्याकडनं तुम्हाला कशा पद्धतीचा फीडबॅक आलेला, काय त्यांच्याकडनं सांगण्यात आलं? पोलिसांनी म्हणले की आमचा तपास चालू आहे. पण आम्हाला पण वाटते की कुठेतरी पोलिसांना डिस्टर्ब करू नये म्हणून आम्ही शांत आहोत. पण आमचा संयम सुटत आलेला आहे. आता कुठेतरी आम्हाला आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. धनगर समाज, मागासवर्गीय समाज, OBC समाजाला कायम दाबून टाकण्याचा प्रयत्न असतो का? जिल्ह्यातले नेते कुठे गेलेत? जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी कुठे गेलेले? आता प्रत्येकाची नावं घेऊ का मी? 6 आमदार, 1 मंत्री, सगळ्या समाजाचे आहेत ना. मग इथं काय आता आम्हाला OBC मराठा क्रिएट करायचं नाहीये. तर तुम्ही सहानुभूतीने बघा, जातीय चष्म्यातून बघू नका. जे कोणी नेते आहेत मराठवाड्याचे, बघा काय चाललंय. बरं, एखाद्या व्यक्तीची वगैरे हत्या होते आणि आपल्याला एक समाज म्हणून आंदोलन अथवा मोर्चा करावा लागतो, तर याच्याबद्दल आपलं मत काय, की प्रशासनाचा अपयश का या सरकारचा अपयश का जातीय भेद? हे बघा, ही ऑनर किलिंगची केस आहे. ऑनर किलिंग मध्ये सैराट पिक्चर तुम्ही बघितला असेल. उच्च जातीचे आणि मागासवर्गीय असा हा भेदभाव आहे की त्याच याच्यातून ही ऑनर किलिंगचे केसेस झालेले असतात महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आपण बघताना ह्याच्याकडे कुठल्याही जातीय चष्म्यातून न बघता, महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आमच्या माऊलीचा जीव गेलेला आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळ्यांनी हे फेल्युअर प्रशासन का गांभीर्याने घेत नाही, कारण आपण समाज म्हणून एकत्र येत नाही, ह्या तालुक्यातले जिल्ह्यातले लोक एकत्र येत नाहीत, म्हणून हे फेल्युअर आहे. प्रशासनावर दबावच पडत नाहीये. पोलीस प्रशासन तारीख पे तारीख देतं, त्याचा अर्थ काय? म्हणजे आंदोलन मोर्चे केल्याशिवाय या महाराष्ट्रात न्यायच मिळणार नाही का? विरोधी पक्षच अस्तित्वात नाही या महाराष्ट्रामध्ये. तरी पण मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे, आदरणीय देवेंद्रजींवर माझा ठाम विश्वास आहे. देवेंद्रजींची लवकरच मी आमच्या माऊलींच्या वडिलांची घेऊन भेट घेणार आहे. आणि या पोलिसांचे यांनी जे कारनामे केलेत ना, त्यांना लवकर निलंबित करा आणि यांच्यावर SIT नेमा आणि आमच्या माऊलीच्या कुटुंबाला न्याय द्या, ही मागणी करणार आहे. बरं, आपण वगैरे तुळजापूरवरला आला, पण या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कुटुंबियांना वगैरे भेट वगैरे दिली नाही का आतापर्यंत? कोणीच दिलेली नाही. बरोबर आहे. कुठले आमदार आले होते? नाही. आजपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत.
मोठे बडे प्रस्थापित नेते आहेत. अमित भैया देशमुख आहेत, अभिमन्यू पवार साहेब आहेत, कराड साहेब आहेत, इथे मंत्री साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, अर्चनाताई आहेत, अजून कोण कोण आहेत मला आता माहित नाही ह्या जिल्ह्यात कोण कोण आहेत, पण हे जे 6 आमदार मला माहिती आहेत. एक खासदार आहेत, काळगे साहेब आहेत. अरे तुम्ही आमच्या गरीबाचं लेकरू, मेंढपाळाचं लेकरू, धनगराचं लेकरू म्हणून लक्षात ठेवा. धनगर समाज पण तुम्ही त्यांची मतं घेतली, मतं मागायला गेला तेव्हा पाया पडल्यात की नाही माऊलीच्या वडिलांच्या, मतं द्या म्हणून. मग आज माऊलीचा जीव गेलाय. आज हे आमदार खासदार कुठे आहेत? का तुम्हाला फक्त जातीवादच करायचंय का? मागासवर्गीयांना न्याय द्यायचा नाहीये का? मी सगळ्यांवर आरोप करते, कुठं राजकारणाचा विषयच येत नाही इथं. हा विषय येतो ऑनर किलिंगचा. तुम्ही भेट दिली पाहिजे म्हणून जाहीर निषेध करते. प्रत्येकाला मी हेच वारंवार सांगते की बाबा समाज बांधवांना जागे व्हा, धनगरांना जागे व्हा, ओबीसीनो, मायक्रो ओबीसीनो आणि मागासवर्गीयांनी जागे व्हा. बघा तुम्ही ज्या प्रस्थापितांना मतं दिली ते प्रस्थापित आज तुमच्या घरी एक मृत्यू झालाय तरी बघायला सुद्धा ढुंकून कोणी येईना. हेच आमचं फेल्युअर आहे. आम्ही काय म्हणतो, आरोपीला शिक्षा कोर्ट ठरवेल काय करायचं, मोक्का लावायचा, फाशी द्यायचं, ते नंतरची गोष्ट आहे. पहिलं तुम्ही आमच्या व्यथा तरी जाणून घ्या. मृत्यू कशामुळे झाला हे समजून घ्या. आता कोणी आपल्या घरामध्ये समजा आपल्या नातेवाईक वगैरे कोणी आले सांत्वन करायला तर आपल्याला बरं वाटते की नाही? तुमच्या आता समजा हे माझे नातेवाईक आहे, त्यांच्या घरामध्ये काही झालं, मी त्यांच्या घरी गेले तर त्यांना सांत्वन केलं लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांना ती बाजू समजून घेऊन मी पोलीस प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा केला, तर ह्या महाराष्ट्राला आधार मिळतो की नाही त्यांच्या घरातल्यांना, की बाबा आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आहे दखल घेणार. बस एवढंच लोकप्रतिनिधींचं काम असतं की बाजू समजून घेणे आणि चर्चा करणे, त्याच्यावर मार्ग काढणे. मग पुढची आपली भूमिका काय आहे या प्रकरणाच्या संदर्भात? या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जर आम्हाला वारंवार न्याय मिळतच नसेल न्याय मागून, तर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यावी लागेल आणि आदरणीय देवेंद्रजींची मी नक्कीच भेट घेणार आहे. मला फक्त ह्या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, गृह खात्यावर विश्वास आहे, कारण बीडला ते न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची मागणी तीच आहे, जसं बीडला न्याय दिला तसं आम्हाला द्या. कारण लातूरचा बिहार करायचा का आपल्याला? नाही करायचा. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला मी 2 दिवस वेळ दिलेला आहे. आता तारीख पे तारीख बंद झाली. एसपी साहेबांना पण स्पष्ट सांगितले 2 दिवसात जर लोक नाही मिळाले तुम्हाला 2 आरोपी, आम्ही मोठं आंदोलन छेडू. हे आंदोलन महाराष्ट्रभर जाईल, तेव्हा ती काय आमची जबाबदारी नसेल. आणि मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगू ना, कुणासोबत पोट आहेत आरोपीचे ते दाखवू ना आम्ही मुख्यमंत्री साहेबांना. बरं, आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार होता, तर या आंदोलनासाठी मिस प्रकाश आंबेडकर वगैरे येणार आहेत का? त्यांच्या बरोबर काही चर्चा वगैरे झाली आहे? येस, माझी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा होत असते, कारण ते आमचे गुरु आहेत, म्हणजे कायदे तज्ज्ञ आहेत. ते वकील म्हणून त्यांनी महाराष्ट्राला कायम दिशा दिलेली आहे. आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांचं पर्सनली लक्ष घातलेलं आहे त्यांनी. बाळासाहेब आंबेडकर हे पण स्वतः येतील इथे, कुटुंबाशी भेट घेतील आणि ओबीसीचे बडे नेते छगन भुजबळ साहेब सुद्धा येतील. आणखी दिग्गज नेते जे कोणी आहेत ते या प्रकरणामध्ये डॉक्टर स्नेहाताई निवडी घेतली आहे म्हणल्यावर सगळे दिग्गज नेते इथे येणार आणि आमच्या माऊलीला कुटुंबाला न्याय देणार. कारण माझ्या समाजातलं लेकरू आहे. जसं त्यांना पण वाटतं ना इतर लोकांना की आम्ही आमच्या लेकराला न्याय देऊ, तसे आम्हाला पण वाटते ना तुम्हाला न्याय मिळाला तसं आम्हाला पण न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे आमचं कळकळ आहे, मग आमचं पण दुःख कोण समजून घेणार? आमचे नेते इथं आल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणारच नसेल तर आम्हाला रस्त्यावर नेत्यांना घेऊन उतरावंच लागेल. अच्छा, बरं, महाराष्ट्रामध्ये दुसरं जर आपण प्रकरण वगैरे बघितलं मसाजोगचं वगैरे, त्याच्यामध्ये अंजली दामनी असतील अथवा सुरेश धस असतील अथवा मनोज जरांगे पाटील असतील, हे ज्या रॅलीने भाग त्या प्रकरणामध्ये घेत आहेत, तर ह्या प्रकरणामध्ये त्यांनी भाग वगैरे घ्यावा अशा पद्धतीचं आपण कुठलं आव्हान वगैरे करणार आहात त्यांना? 100% हे बघा, हे जातीय चष्म्यातून बघू नका म्हणून मी हजारदा सांगते की श्री मनोज जरांगे पाटील साहेब म्हणतात ना की धनगर समाज माझा भाऊ आहे. मग ह्या भावावर अन्याय झालाय ना, कोर्टात सिद्ध होईल पुढच्या गोष्टी. पण तुम्ही आता ह्या भावावर अन्याय झालाय, धनगरांचं लेकरू गेले, 18 वर्षाचं लेकराला एक हाड नाही असं ठेवलं नाही, सगळीकडे मारलेत. मग ह्या लेकराला तुम्ही भेट देणार आहे का? ह्या लेकराच्या कुटुंबांना आई तिची 8 दिवस झाले जेवण केली नाही, बिचारा त्याच्या माऊलीचं दुःख तुम्ही बघणार आहे का? जर तुम्ही बघत नसाल, धनगरांच्या लेकराला जर तुम्ही कमी लेखत असाल, हे मागासवर्गीय आहेत म्हणून आम्हाला जर वेगळी वागणूक ह्या महाराष्ट्रात मिळत असेल, तर जरांगे पाटील साहेब तुम्ही खूप चांगला न्याय बीडला दिलाय, तसाच न्याय ह्या लातूरला द्यावा. जर तुम्ही नाही आलात तर तुम्ही 1,00,000% जातीवादी आहात. आपण विधानसभेला तुम्ही पूर्ण उमेदवार पण होतात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्याच्या नंतर एक चर्चा होती की जे महायुतीचं जे सरकार आलेलं आहे ते ओबीसीच्या मतावरती आलेलं आहे.
महायुतीचं सरकार जर ओबीसीच्या मतावरती आलेलं असेल तर मग अशा पद्धतीची ज्या वेळेस प्रकरणं होतात आणि त्या व्यक्तींना ओबीसीच्या व्यक्तींना न्याय मिळत नाही तर त्याच्या संदर्भामध्ये आपलं मत काय आहे? हे बघा, मी काय फक्त मराठा समाजाच्या नेत्यांना दोष देत नाही, आमचे पण नेते आहेतच ना. तिथले आमदार बघा कोण आहेत, कोण आहेत तिथे ओबीसीचे आमदार आहेत, मराठा समाजाचे आमदार आहेत. त्यांनी फक्त आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या माऊलीच्या घरी जाऊन ते प्रकरण समजून घ्यावं. बाकी काय म्हणतो आम्ही? मग ओबीसींना मत द्यायची, ओबीसीचा नेता मोठा झाल्यानंतर ओबीसीना वाऱ्यावर सोडायचं का? त्या भूमिकेची मी नाही. मी कुठल्याही समाजाला दोष देत नाही. आरोपी जरी मराठा समाजाचा असला तरी त्यांनी पण भेट द्यावी, कारण आरोपीला जात नसते. आमच्या लेकराचा खून झालाय तिथं, तर त्यांनी सगळ्या समाजाचे जे लोकप्रतिनिधी लातूरमध्ये आहेत, ओबीसीचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, त्यांनी आरोपीची जात न बघता आमच्या माऊलीच्या घरी भेट द्यावी. अन्यथा ओबीसी समाजाच्या जीवावर तुम्ही आमदार झालाय. आता सध्या महायुतीची लाट ओबीसीच्या बाजूने होती ना, ओबीसीची लाट महायुतीच्या बाजूने होती. तुम्ही या ओबीसी लाटेत आमदार झालाय, लक्षात ठेवा. परत आमच्या ओबीसी हा सायलेंट वोटर आहे. आज माऊलीला न्याय नाही मिळाला तर परत तुमची खुर्ची पलटी होणार, हे लक्षात घ्या.